आणि ते दुर्लक्ष व्हावं म्हणून हे वाद वारंवार उकरून काढले जातात असं माझं स्पष्ट मत आहे. कधी आय लव्ह यू मोहम्मद, कधी आय लव्ह यू महादेव, कधी अजून काय. हे केवळ आमच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरनं दुसरीकडे लक्ष. अहो एकाचं तरी लक्ष आहे का? 10 मे पासून पाऊस पडतोय म्हणजे शेतमजुरांना शेतात जायला सुद्धा मिळालं नाही. 4 महिने त्यांना काम नाही हाताला. त्यांची चौकशी करायला कोण गेलं काय सांगा बघू मला. आणि शेतमजुरांची संख्या काय थोडी नाही. तर काय त्यांचं त्याला रोजगारच नाही 4 महिन्यापासून. त्यांनी कशी उपजीविका करायची हे जाणीवपूर्वक. आणि मला वाटतं की हे सरकारमार्फत काही लोकांना हे नेमलेलं आहे. अशा पद्धतीनं वाद उपस्थित करा जेणेकरून जनता भरकटत जाईल आणि मूळ मुद्द्याला विसरून जाईल. म्हणून अधूनमधून मग कधी रामदासभाई कदम काहीतरी बोलतात, मग कधी पडळकर काहीतरी बोलतात, मध्ये सदाकत काहीतरी बोलतोय, अजून काय मग आपल्या ही मुंबईची ती दोघं लाड आणि दुसरं दरेकर आहेतच. हे हाय ठरले. मोहित कंबोज अलीकडे काय जास्त दिसला नाही कुठं. हो नक्की 100%. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? आषाढी एकादशीला साऱ्या महाराष्ट्रातनं वारकरी चंद्रभागेला येत असतात आणि आंघोळ करून आपलं गावाकडनं आणलेली शिदोरी उघडून बसलेली असतात. आणि मग कुत्र्यांचं नजर त्याच्या भाकरीवर असते. ही भाकरी कशी हडप करायची? मग काय करायचं? 2-3 कुत्री उगाच एकमेकाबरोबर भांडायला लागतात. ती वारकरीच बिचारे, त्यांना ते काय बरं वाटत नाही. ते सोडवायला जातात आणि सोडवायला गेल्यानंतर तिसरं कुत्र आणि सगळं गटलं घेऊन जातंय. तसाच प्रकार चालू आहे महाराष्ट्र सध्या.